धडकन पिक्चर सारखं झालं ना. पाहू द्या काय ना सकाळी लय भांडणं गेले आम्ही माहित आहे का. भाजी खरंच ये ना. सकाळी सकाळी भाजी फेकली बाई याच्या शर्टावर टाक भाजीची. आवरून जातो आवरून नाही. हा आणि हे पा हे येईन हे भाजी फेकली. हे पा हा हे भाजी फेकली येईन वांग्याची मा हातची. चहा कोण नाही घेतला नाही त्या समोर काय फिरवतो मी. मॅच झाले काय. कॅमेरा चालू आहे ना. लोक म्हणतील एवढे माजले काय ऑन कॅमेरा. किसिंग किसिंग करून आले म्हणे. कोण पाहिजे नाही काय तुम्हाला. आणलं चप्पल तुटली पाहिजे. चप्पल आण ना तू. चप्पल तुटली तर घेऊन यायची. पाहिजे नाही काय. लस्सी बनवणं पाहिजे. दे लस्सी नाही बनवत मी. बस झालं. तुमच्या कामं तुम्ही करा. आमचे कामं आम्ही करतो. मला लय घरी काम आहेत. तुम्हाला राग येते ना. मग आता तुमचा राग तुमच्यासोबत. तिनं म्हटलं पन्नी फाडली होती काल. पन्नी पूर्ण सामान रस्त्यानं पडलं होतं. 700 रुपयाचं नुकसान. मला वेगळं झालं होतं तुमच्या घरीच्यानं. हो म्हटल्यावर दादा वेळा काही गरज नाही आहे ना फोन लावायची. तुम्ही मला किती रुपये दिले ते. 1 मिनिट. किती रुपये दिले होते मला तुम्ही सांगा बरं. किती रुपये दिले ते मला तुम्ही. 500 कसे काय. 400 100 500. हा आणि सामान कितीचं झालं. 50 550 550. सकाळी मी ते दह्यावाल्याला किती दिले. किती दिले. 620 रुपये. 620 रुपये. हा मग तुला त्या दिवशी फोन पे 300 नंबर. हा मग ते मिरचीत गेले. हा पुढे बोला. आज आता येईन तर ते पैसे का मी खाईन देईन का तिथं. तर बघा मित्रांनो हे मला माहित आहे माझ्यासोबत दगाबाजी करतात. धडकन पिक्चर सारखं झालं ना. पाहू द्या हा. मग हे असं तुमचं किती दिवस चालणार नाही. मला तुम्ही काय फक्त 300-400 रुपये दिले. 690चं मी तुम्हाला सामान आणून दिलं. त्या 2 पावडर आणल्या. चेरी आणली. हे आणलं. हे बॉटल आणली. बघा मित्रांनो तरी या माणसाला काहीच बायकोची कदर नाही आहे. व्यवहार म्हणजे व्यवहार ठेवायचा गणेशजी. नाही तर माया आता पैशाले व्याज लावत जाईल मी तुम्हाला. त्याला पैसे द्या पहिले. मस्तकाला लावायला कलदार नाही. बाबा तुम्ही तर व्यवसाय करून आले. 1 रुपये नाही तुमच्याजवळ लेकराला द्यायला. आपल्याजवळ काय असते झाल्याबरोबर द्यायला लागत. कोणाला देता तुम्ही. घरात काही नाही. तेल का अंगावर घेतलं काय. हे बा भाजी गणेशजीनं अंगावर घेतली आज. हे पा तणका आला होता त्याला तर पूर्ण भाजी फेकून दिली. ते डोक्याचं तेल पुसा. हे इथं मस्तक आले. हा तिथंच आहे. भाजी घेतली त्यानं अंगावर काम ना धाम. लोक पोटात घेतात त्यानं अंगावर घेतली. आता मला किती कामं असतात. आता हे पहा गळाटा पडलेला. हे यायला खोटं वाटते. या ना इकडे या बरं. या तुम्ही इकडे या. तुम्हाला दाखवतो या. हे गळाटा आवरा लागते मला. आजचा नको दाखवू. रोज मी आवरून जातो. आवरून नाही. हा आणि हे पहा हे येईन हे भाजी फेकली. हे पहा हा हे भाजी फेकली येईन वांग्याची मा हातची. चहा कोण नाही घेतला नाही त्या समोर काय फिरवतो मी. जाय रे रिपोर्टर काय तिकडं. नाही तिकडे ठेवा. ते ठेवा जाते फ्रीज मध्ये ठेवता येते. गोळ मध्ये काय करू. एवढं काढून जा ना आता. उठ ग काढू दे. मला पैदल जा लागते. त्यातून जात नाही म्हटलं मी. एवढं वजन घेऊन 10 रुपये नसते तर. त्याने होते दिले 10,000 रुपये. नेहमी पैशाचा काय शोक आहे रे.
रोज रोज पैसे पैसे पैशाचा शोक बंद करा या लेकराईचा. अजिबात पैसे द्यायचे नाही कोणाले. पैसे कशाला पाहिजे? बिस्किट आहे, दूध आहे, चहा आहे, सर्व आहे घरात. नाही नाही, मी पप्पाचा डब्बा घेऊन जाणार ना, तेव्हा काय आणू? टरबूज, चॉकलेट. हा, एकच आणलं होतं. तो म्हणे 2 न्या. खराब होतं त्याला सांग जा. अर्ध गोड होतं पण अर्ध खराब निघालं. द्या ना 1-2 रुपये त्याले. अरे नाही आहे माझ्याजवळ एकचा कलर नाही, मग मस्तकाला लावाले. मस्तकाला काय लावा लागते कलदार? स्वरा उठ, ब्रश कर लवकर. चला ब्रश करा दोघं पण. मी चहा दूध ठेवतो. पैसे दे. नेलपेंट कशाला पाहिजे तुने? नेलपेंट वगैरे शाळेत चाललो आपण. शाळेला सुट्ट्या लागल्यावर लावायचं. काय लावायचं? तोपर्यंत अजिबात काही लावायचं नाही. तू जातं शाळेत. तू आता अंगणवाडीमध्ये जायचं. आता दीदी पण हॉस्टेलला जाणार आहे आणि तू अंगणवाडीला. हो शाळेतच. याच याच. ना यार उठणं. चलो एक रील्स बनवू आमची चांगली. आता भांडणं करू करू थकलो आम्ही. आता एक जाताना प्रेमाची रील्स आहे ना गणेशजी? मध्ये हां सांगा ना. गुलकंदचं पॅकेट आणलं नाही ना? गुलकंद नव्हतं सांगितलं तुम्ही. हेच 700 रुपयाचं झालं सामान. याच्यातलेच मला तुम्ही पहिले 200 रुपये वापस द्या. हा थांब, याला द्यावं थोडीशी काढून याच्यातली. स्वराजली आण बरं. स्वरा ते बॉटल बिटल सराने. काही नाही, इथं आल्यावर ते ना ॲटो माडवले. तिथं मी गेले तिथं फक्त मला ते ना जेली खोबरं किस सांगत. पिस्ता बॉटलही नव्हती सांगितली तरी मी आणून. ते नाही द्यायला की आपल्या बायटोनं काय कोण न सांगता आपल्याला एवढे ॲटम आणून दिले म्हणून. हो देतात, पप्पा देतात. थांब देतात. गणेशजी याला काढून ठेवा थोडीशी प्लेटीत. मित्रांनो मला ना गणेशजीने काल 400 रुपये दिले होते माहिती आहे का. नेहमी असेच करतात. आपण म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या. हे बघा 400 रुपये दिले मी त्यांना. एवढं मोठे आयटम आणून दिले. 300 रुपये माझ्या जवळची लावले मी. हे बघा खोबरं किस आणून दिलं. त्याच्यानंतर जेली आणून दिली बरोबर. त्याच्यानंतर ही फ्लेवर आणून दिलं. आणि ह्या अशा 2 पावडर आणून दिल्या. जे लस्सीचं साहित्य लागते ना ते सर्व आणून दिलं. तरी पण माझा नवरा म्हणते अजून आणायचं होतं अजून आणायचं होतं. बरोबर ना. आता खाया पियाची दोस्ती, पैसेसोबत नाही वापरली दोस्ती बरोबर ना. याच्यामुळे व्यवहार खराब होतात. आता यांचं लस्सी सेंटर चालत आहे. मग मी म्हणते तुम्ही मला पैसे द्या सामान आणायचे. तरी तर फ्रीमध्ये मी त्यांना लस्सी करून देते. लस्सीचे मला पैसे पण नाही भेटत करायचे. फक्त ते मटेरियलचे आणि याचे आणि त्याचेच पैसे भेटतात. सांगा आता कोणाचं चूक बरोबर आहे? बरोबर. चला ब्रश करा रे लवकर. जराशी दिली देतो. पैसे व डब्बा कोणाला द्यायला लागते पिल्लू? पप्पाले. तो डब्बा कोणाचा आहे? पप्पी दे आता पप्पाला. तुला जेली दिली ना गोडवाली. बरोबर राहत जा म्हणा. भांडणं कोण करता म्हणा? माहिती अंगात भवानी येते. तर आमचं प्रेमाचं रोज भांडण थोडं थोडं असेच होत राहते. पण आम्ही तेव्हाच्या तेव्हा सॉर्ट आउट करतो. आणि त्यांना मग मी भांडल्याशिवाय त्यांना पण करमत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला आमच्या गुढीपाडव्याची सुरुवात तर अशी झालेली आहे. आज सकाळी लय भांडणं केले आम्ही माहीत आहे का. भाजी खरंच ये ना. सकाळी सकाळी भाजी फेकली आहे बाई याच्या शर्टावर टाक. भाजीची प्लेटच दिली फेकून. त्याच्या डोळ्यात ती भाजी. हा उद्या आपल्या माठातला आणि आजीच्या माठातली थंड एकदम. एवढी भाजी फेकली ते ना. हे बा हे शर्टावर डाग. हे बा हे पॅन्टावर भाजीचे डाग दिसले का. हे बा चांगली तेलाची भाजी घेतली आणि फेकून दिली प्लेटची प्लेट.
मग मी पण गरम झाली. इथं तेल गुढीपाडव्याच्या शुभेच्छा कधीची. हा मम्मा चिरकी. चला बाय. मग आता आमच्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याची सुरुवात अशी झाली. मॅच झाले काय? कॅमेरा चालू आहे ना. लोक म्हणतील एवढे माजले काय ऑन कॅमेरा. किसिंग करून आले म्हणे. पाहिजे कोण दिली मा? पप्पानं. चला बाय.